सर आम्ही सगळं काही करून बघितलं, पण तरी पण आमच्या बेबीचा खोकला थांबत नाहीये, घरघर आवाज थांबत नाहीत. हाय, मी डॉक्टर आशिष अमृतराव धोत्रे, कन्सल्टंट चेस्ट फिजिशियन, फुफ्फुसाचा तज्ञ, नोबल हॉस्पिटल हडपसर येथे मी काम करतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सीझनमुळे होणारा ब्रोंकायटिस थोडासा थोडक्यात डिस्कस केलेला आहे. पण प्रश्न असा येतो की सर मला मेसेजेस पण येतात आणि आमच्या मार्केटिंगला पण बरेच जण खाली मेसेज लिहितात, ते आम्हाला रिप्लाय देतात की कोणत्या एज ग्रुपमध्ये हे मोस्ट अफेक्ट होईल. मी सांगेल बेसिकली जसं पोल्युशन वगैरे वाढतं, ज्या पेशंटला खरंच धुळीची अलर्जी आहे, पाण्याची अलर्जी म्हणजे कोल्ड ड्रिंक्स आणि कोल्ड पदार्थाची अलर्जी आहे, सीझनल ब्रोंकायटिस वगैरे होतो, अशा पेशंटला स्पेशली ते जास्त होऊ शकतो. अजून ज्या पेशंटला क्रोनिक डिसीज आहे, जसे की डायबिटीज असेल, किडनीचा त्रास असणार आहे, ते समजून घ्या, जे पूर्ण इम्युनो कॉम्प्रोमाइज जे टेस्ट आहेत त्या अशा पेशंटला ते होऊ शकतो. आणि आजकाल माझ्याकडे बरेचसे लहान जे चिल्ड्रन्स असतात, बेबीज, ते पण बरेचसे पेडियाट्रिशियन करून रेफर होतात किंवा काही-काही बाहेरून डॉक्टरकडून रेफर होतात, की सर आम्ही सगळं काही करून बघितलं, पण तरी पण आमच्या बेबीचा खोकला थांबत नाहीये, घरघर आवाज थांबत नाहीये. तर हे चिल्ड्रन्स आय वुड से की स्टार्टिंग जे लोअर एज ग्रुप टू हायर एज ग्रुप विथ कोमॉर्बिड पेशंट विल बी अफेक्टेड मोर. अशा पेशंटला जास्त होऊ शकतो. अगेन सेम असं मी सांगेल की तुम्ही स्वतःहून थोडीशी केअर केली पाहिजे. जसं प्रिव्हेन्शनमध्ये असेल की खूप जास्त पाऊस वगैरे असेल, खूप बाहेर असं जास्त पाऊस असेल तर अव्हॉइड करा की तिथे तुम्ही गेलं नाही. गेलं तरी थोडंसं वार्म स्वेटर वगैरे घालून जाऊ शकता. आजकाल आपण पावसामध्ये नेहमीच अव्हॉइड करतो जाण्याचं, पण तरी पण मी सांगेल की खूप कामं असेल तरच जा. स्पेशली ज्या पेशंटला अलर्जी वगैरे अशा पेशंटला. आणि खूप सिंपल वे आहे याला मॅनेज करण्याचं. कंट्रोल होत नसेल, सेल्फ मेडिकेशन अव्हॉइड करा. 1-2 दिवस मी म्हणेल की आपल्या इंडियन कल्चरमध्ये आहे की आपण थोडं अँटी अलर्जिक वगैरे घेऊन बघू शकतो. ठीक आहे. यू कॅन टेक अँटी अलर्जिक. कारण की बरेचसे अँटी अलर्जिक असे आहेत की सेल्फ मेडिकेशनमुळे सेडेशन होतो. ते 1-2 दिवसामध्ये राहत नसेल तर तुम्ही डॉक्टरांना लवकरात लवकर भेटा. लागला तर एक्स-रे करून घ्या, ब्लड टेस्ट करून घ्या आणि इन्फेक्शन आहे का हे पण तुम्ही एकदा रूल आउट करणं गरजेचं आहे. ओके. थँक यू. थँक यू व्हेरी मच.